नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाच्या गुड न्यूज आहेत। एक म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि दुसरी म्हणजेच 3 हप्ते एकत्रित मिळणार आणि ही देखील बाब आता स्पष्ट झालेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कालपासून तुम्हाला माहितीच असेल, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता, ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे, अशा लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की पोर्टलवरती ई-केवायसी एडिटचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील सरचा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर पाहायचा आहे आणि तुम्हाला सदरचे जे ई-केवायसी आहे ती करायची आहे, कारण का याच्यामध्ये जर चुका झाल्या तर मात्र तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार आहे। साधारणतः 31 मार्चपर्यंत ही ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे आत्ता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारी महिन्याचा जो हप्ता येणार आहे, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी लक्षात घ्या की चुकलेली आहे, त्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरणाच्या पूर्वी जर ई-केवायसी झाली त्यांची, तर त्यांना देखील जानेवारी महिन्याचा लाभ येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा थकीत लाभ आहे, तो देखील अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर ही मोठी बाब आहे, म्हणजेच लगेचच त्या पात्र होणार आहेत। अंगणवाडी सेविकांकडे देखील जायची गरज नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे लक्षात घ्या कागदपत्र दिलेली आहेत, त्यांचा देखील अर्ज पात्र झाला असेल, त्यांनी देखील एकदा अंगणवाडी सेविकांना विचारून किंवा पोर्टलवरती देखील एकदा ही ई-केवायसी करू शकतात। कारण काय पोर्टलवरती केवायसी केल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, तुम्ही देखील ही केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील ई-केवायसी चुकलेल्या लाभार्थ्यांना लाभामध्ये आणण्यासाठी केवायसी पोर्टल सुरू झाले आहे। त्यामुळे सध्या तरी जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून तारीख घोषित झाली नाही आहे। आज आणि उद्या लक्षात घ्या की आज 7 तारीख आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यांच्या निवडणुका आहेत। आज दिवसभरामध्ये निवडणुकांचा कार्यक्रम चालणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः 9 तारखेला हा जो निकाल आहे तो निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतरच लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आणि जी-आर प्रसिद्ध होणार आहे। तर हीच आताची सद्यस्थिती आहे। पुढील 3 दिवसांमध्ये आज, उद्या आणि परवा तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जी-आर प्रसिद्ध होणार नाही। तर ही आताची अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आपण दिलेलीच आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता ई-केवायसी केल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि आनंदाची बातमी आपण दिलेलीच आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता लगेचच ई-केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणारच आहे। कारण का केवायसीमध्ये त्रुटी असलेल्या लाडक्या बहिणी लगेचच पात्र होणार आहेत। पण ज्यांचा लक्षात घ्या की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन प्रॉपरली भरायचे आहेत, दोन्ही ठिकाणी नाही म्हणायचं आहे। जर होय म्हटला तर मात्र तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। शासनाने मोठा निर्णय घेतला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे, अशा लाडक्या बहिणींना लाभामध्ये आणण्याचं काम करण्यासाठी ई-केवायसीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढलेली आहे। त्यामुळे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या तारखांसंदर्भात अनेक मेसेज येत आहेत, पण आपण सांगू इच्छितो की 9 तारखेनंतरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले आहेत त्यांना ई-केवायसी परत करण्याचं प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांची ई-केवायसी परत होणार नाही आहे। आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येईल। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता, अशा लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जानेवारी महिन्याचा त्यांना लाभ येणारच आहे। फेब्रुवारी आणि त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ शासनामार्फत वितरित करण्याची तयारी सुरू आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।